राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते छगन भुजबळ काका पुतण्याला अस्मान दाखवून लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात इतिहास रचणारे माजी खासदार हेमंत गोडसे यांना राज्यसभेवर संधी मिळू शकली नाही। पुढच्या 3-3.5 वर्षाच्या काळात कोणत्याही निवडणुका नसल्यानं तोपर्यंत गोडसे यांनी नेमकं काय करावं अशी म्हणायची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे। जिल्हा परिषद सदस्यपद उपभोगत असतानाच गोडसे यांनी पहिल्यांदाच मनसेकडून नाशिक लोकसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ निवडून आले खरे, पण गोडसेंनी जोरदार लढत दिली होती। घसघशीत मतं मिळाल्यानं फार्मात आलेल्या गोडसेंनी त्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेत प्रवेश करीत पुन्हा निवडणूक लढवली। सामना पुन्हा समीर भुजबळ विरुद्ध गोडसे असा रंगला। यावेळी मात्र गोडसेंनी भुजबळ यांना आसमान दाखवत लोकसभेत दिमाखात प्रवेश केला। भुजबळांच्या साम्राज्याला धक्का दिल्यानं त्यांचा विजय चर्चेचा विषय ठरला। पण पराभवानं खचतील ते भुजबळ कसले। 5 वर्ष पुन्हा तयारी केली। त्यानंतर निवडणुकीत दस्तूर खुद्द छगन भुजबळ हेच रिंगणात उतरले। त्याही वेळी लढत भुजबळ विरुद्ध गोडसे अशीच झाली। आधी पुतण्याला पराभवाची धूळ चारणाऱ्या गोडसेंनी यावेळी काकांना पराभूत केलं आणि या मतदारसंघातून पुन्हा खासदार रिपीट होत नाही हा इतिहास खोडून टाकला। इतिहास रचणारे गोडसे शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे सेनेच्या वळचळणीला गेल्यानंतर मात्र त्यांचा चौखूर उधळणारा वारू रोखला तो ठाकरे सेनेच्या राजाभाऊ वाजेंनी। 2024च्या निवडणुकीत रंगलेला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा वाजेंच्या रूपानं महाविकास आघाडीने जिंकला। शिंदे सेनेनं गोडसेंच्या हट्टापायी जागा सोडवून घेतली खरी, पण पदरी पराभव आला। गोडसे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने खाली आहेत। त्यामुळे राज्यसभेची जी काही एक जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आली त्यासाठी त्यांचा विचार केला जाईल असं त्यांच्या कार्यकर्त्यांना मनोमन वाटत होतं। माजी खासदार राहुल शेवाळे सोडले तर दुसरा कोणी स्पर्धकही त्यांना नव्हता। पक्षानं मात्र या दोघांनाही बाजूला ठेवून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं गोडसेंची निराशा झाली। 2 पंचवार्षिक दिल्लीच्या वातावरणात रमून आलेल्या गोडसेंना पुढचे 3.5 ते 4 वर्ष तरी हातावर हात धरून बसावं लागणार आहे, कारण तोपर्यंत कोणत्याच निवडणुका नाहीत।